Hey, hello everyone. This is Sonam Thakur. Welcome to my channel Sonam and Sitare. काही जण असतात जे स्वतःचं यश हे स्वतःपुरताच ठेवतात आणि एकटेच पुढे जातात. पण काही जण असे सुद्धा असतात की त्यांना अनेक जणांना सोबत घेऊन जायचं हे त्यांचं स्वप्न असतं. आणि आज आपण अशाच दोन प्रेरणादायी मैत्रिणींना भेटणार आहोत की ज्यांनीही खूप महिलांना पुढे नेऊन जाण्याची स्वप्न बघितली आणि ते स्वप्न त्यांनी नवदुर्गा या नावाने पूर्ण केलं. तर चला मग भेटूया अशा प्रेरणादायी मैत्रिणींना. वाव, किती सुंदर रांगोळी काढली. सोनम अँड सितारे. वा वा वा, छान वेलकम. म्हणजे सोनम अँड सितारे आता सगळीकडेच खूप स्प्रेड होत आहे आणि खूपच सुंदर असं वेलकम केलेलं आहे. पूजा, हाय, कशी आहेस? किती वेळ बेल वाजवल्यानंतर दरवाजा उघडायला. चल, वेलकम. येस, थँक्यू. तर पूजा आणि निशा, तुमचं खूप खूप स्वागत आहे माझ्या चॅनलमध्ये. तर एक थोडक्यात तुमची माहिती द्याल? नमस्कार, मी सौ निशा प्रदीप त्र्यंबककर, फाउंडर ऑफ नवदुर्गा जागर. तर मी एक वर्किंग वुमन आहे. मी एका प्रायव्हेट सेक्टरमध्ये जॉब करते आणि मला एक मुलगी आहे. माझे मिस्टर फोटोग्राफर आहे. नमस्कार, माझं नाव पूजा मंगेश पवार. एका शाळेमध्ये व्यवसाय प्रशिक्षक म्हणून काम करते. विद्यार्थ्यांना शिक्षणाबरोबरच रोजगाराच्या संधी कशा उपलब्ध होतील याचे मी धडे देते. त्याचबरोबर मला कला आणि या क्षेत्रात आवड असल्यामुळे थोडंफार मॉडेलिंग करणं किंवा चित्र काढणं, इयरिंग्स बनवणं अशा विविध कला सुद्धा आवडतात. तर त्या जोपासण्याचा सुद्धा प्रयत्न आहे. धन्यवाद. तर पूजा आणि निशा, हे जे नवदुर्गा जागर आहे, हा ग्रुप स्थापना करण्यासाठी म्हणजे प्रेरणा तुम्हाला कशी भेटली? जेव्हा मी जेव्हा सर्वप्रथम अशा पद्धतीच्या कॉन्टेस्टमध्ये भाग घेतलेला, जसं ब्युटी पेजंट वगैरे आहे, तर मला वाटलं की माझ्यासारख्याही महिला आहेत ज्यांनी कुठेच कधी भाग घेतला नाही, कुठल्या स्टेजवर त्या कधी गेल्या नाहीत. तर तो जो फिअर आहे तो त्यांचाही गेला पाहिजे. आणि काही ज्या स्त्रिया आहेत ज्यांच्यामध्ये स्वतःमध्ये कॅलिबर आहे, पण त्यांना तो स्टेज किंवा त्या स्टेजवर जाण्यासाठी एक माहिती नाही मिळत की कसं जायचं. काही ब्रँड्स आहेत ते खूप जास्त कॉस्ट वगैरे घेऊन अशा प्रेझेंट करतात, ते तिथपर्यंत त्या पोहोचू नाही शकत, त्यांच्यात तेवढा तो कॉन्फिडन्स नाही आहे. तर मला असं वाटलं की जर आपण अशा स्टेजवर गेलो, एवढ्या म्हणजे एक 40 नंतर या वयात मी एका स्टेजवर गेली, एखाद्या पेजंटमध्ये मी जिंकली, तर अजूनही माझ्यासारख्या बऱ्याच स्त्रिया आहेत ज्यांना असं वाटत असेल की मी इथे गेलं पाहिजे, तिथे स्वतःचा परफॉर्मन्स दिला पाहिजे. तर त्या महिलांनाही वाव मिळावा म्हणून मी आणि पूजा आमचं असंच डिस्कशन झालेलं एकदा. आणि त्याच्यासाठी आम्हाला जोड मिळाली ती पूजाच्या आईची, की ती म्हणाली तुम्ही सुरू करा, मी आहे तुमच्या मागे. आणि एका आईचा हा शब्द आम्हाला एक आधारस्तंभ म्हणून वाटला आणि आम्हाला ती प्रेरणा मिळाली आणि आम्ही हे काम सुरू केलं. पूजा, थोडं सविस्तर सांगशील का? असंच आमची ओळख एका ब्युटी पेजंटमध्येच झाली. आता कसं आत्ताचा सध्याचा जो जमाना आहे तो सोशल मीडियाचा आहे. जरा जरी काही आपण केलं तर सगळं आपण व्हॉट्सअप स्टेटस असेल, फेसबुक स्टोरी असेल, तर तसंच माझं सुद्धा होतं. मी असे काही पेजंट होते, म्हणजे आवड आहे म्हणून जायचं आणि करायचं, फक्त अनुभव घ्यायचा. पण म्हणतात ना की नशिबाचीही तेवढीच साथ असते आणि त्या प्रत्येक स्पर्धेमध्ये जिंकत गेले, बक्षिसं मिळत गेली. आणि मग तेच फोटोज स्टेटसला, फेसबुक स्टोरीला वगैरे बघायला लागल्या. आणि मग इतर महिलांचंही असं झालं की तू कसं काय जिंकलंस, कसं काय केलंस. मग असं नंतर थोडंसं मनात आलं की आहेत आपल्याबरोबर पण बऱ्याचशा महिला आहेत की त्यांना या गोष्टीची आवड आहे, पण त्यांना चांगलं मार्गदर्शन मिळत नाहीये. आणि थोडंसं स्टेज फिअर आहे की त्यांना भीती वाटते की लोकांसमोर जाऊन कसं बोलायचं, कसं स्वतःला प्रेझेंट करायचं, आणि यासाठी खूप पैसे खर्च करावे लागतात. तर या सगळ्या गोष्टी होत्या. आणि बऱ्याचशा अशा महिला आहेत माझ्या सोबतच्या की ज्यांच्याकडे आता वेळ आहे आणि पैसा सुद्धा आहे, पण सोबत नाहीये कोणी. तर मग त्यांना एक सोबत व्हावी म्हणून आम्ही एक नवदुर्गा जागर हा एक समूह आम्ही स्थापन केला. तर निशा, मला हे सांग की या ग्रुपला किती वर्ष झाले, म्हणजे या ग्रुपची स्थापना कधी झाली? नवदुर्गा जागर या समूहाची स्थापना ही 2024 ऑक्टोबर नवरात्राच्या पहिल्या दिवसापासून झालेली आहे. तर म्हणजे जवळजवळ 24ला ना, म्हणजे जवळजवळ 2 वर्ष झाले. तर मला ना हा प्रश्न विचारायला खूप आवडेल की नवदुर्गाच का, हा नाव का? पूजा, तू सांग. आत्ताच्या जे आपल्या
महिला आहेत त्या खरंच नवदुर्गा आहेत. जसं नवदुर्गेला नवदुर्गा जशी विविध हाताने आपली जी शस्त्र घेऊन होती, त्याचप्रमाणे आत्ताच्या महिला सुद्धा तेच करतायत. प्रत्येक महिला ही एक मल्टीटास्कच आहे तिच्याकडे. म्हणजे तिला खूपच रोजच्या दैनंदिन जीवनात सुद्धा बरेचसे असे टास्क करावे लागतात. तर मला असं वाटतं की ती महिला म्हणजे खरंच नवदुर्गा आहे. म्हणजे हे नाव तुझ्या डोक्यात आलं हो, आमच्या दोघींच्याही आलेले आहे. त्यामुळेच नाही, मग कसं छान वाटतं ना, एक नवदुर्गा म्हणजे ते नाव ऐकूनच आपलं एकदम Energy. एनर्जी येते. आणि ऑब्विस एक प्रत्येक महिला ही एक नवदुर्गाच आहे ना, आहे, आपल्यामध्ये हो. ते नऊ रूप आहेच. तर पूजा, मला एक सांग की हा ग्रुप स्थापन करण्यामागचा तुझा उद्देश काय? उद्देश म्हणजे महिलांना एक विरंगुळा मिळावा. कारण का स्त्री ही स्वतःसाठी कधीच वेळ काढत नाही. बरोबर. तर तिला एक विरंगुळा मिळावा. पण नुसतंच तिथे विरंगुळ्यासाठी ती मजा करणार तर नाही, तर तिच्याकडून त्याच विरंगुळ्यामधूनच तिला काहीतरी रोजगाराची संधी उपलब्ध करून द्यावी. आमच्याकडे अशा बऱ्याचशा महिला आहेत की ज्या घरातून उद्योग करतायत. पण कसं होतंय की घरातूनच करते ना, मग त्याला तेवढा म्हणजे महत्व दिलं जात नाहीये. बरोबर. मग ती महिला बाहेर येऊन तिने आपला व्यवसाय 4 लोकांपर्यंत कसा पोहोचवेल, तर याच्यासाठी आम्ही थोडंफार तिला मार्गदर्शन करतो. त्याचबरोबर तिला आम्ही एक आत्मविश्वास निर्माण केलेला आहे की तू हे करू शकतेस. आणि आता बऱ्याचशा महिला त्या निमित्ताने बाहेर पडलेल्या आहेत. आणि मला एक सांग की आता हे ग्रुपची स्थापना तुम्ही केली आणि ऑब्व्हियसली तुमचे इव्हेंट वगैरे तर असतातच, पण आता तुमची नोकरी सांभाळून, तुमचं घराच्या जिम्मेदारी सांभाळून मग तुम्ही हे सगळं करता. मग ते कसं तुम्ही मॅनेज करता? हे सगळं करत असताना काही अडचणींना सामोरं जावं लागलं का तुम्हाला? तसं काही अडचणी अशा आल्या नाहीत, कारण मी म्हटलंच की मी 40 ओलांडलेली आहे, तर त्याप्रमाणे माझी मुलगी आता मोठी आहे. आणि माझं असं म्हणणं आहे की या टाइमला जेव्हा स्त्रिया फ्री होतात तर त्यावेळी त्या काय करणार, त्यांच्यापुढे तो प्रश्न उभा राहतो ना की माझ्याकडे भरपूर वेळ आहे, मुलांच्या जबाबदारीतनं त्या मोकळ्या झालेल्या असतात, तर त्यांनी काय करावं असं त्यांना जेव्हा प्रश्न पडतो ना, तेव्हा मला वाटतं की त्यांनी त्यांचे छंद किंवा त्यांच्यामध्ये असलेले काही कलागुण त्यांनी त्यावेळी जोपासले पाहिजे, जे त्यावेळी त्यांना करायला मिळाले, जे त्यांची मुलं लहान होती त्यावेळी त्यांना करायला मिळाले नाही. तर हो, तर मी सध्या तेच करते. म्हणजे तुम्ही सगळं मॅनेज बरोबर बरोबर. करता है ना. आणि पूजा, तसं तू बोलली, तू तर काही काही आणि करते, त्याच्यामध्ये तुझं केकचं आहे, त्याच्यानंतर तू ते प्रिंट वगैरे काही पेंटिंग्स वगैरे करते. नाही, खूप छान आहे. आणि मी माझ्या प्रत्येक व्हिडिओमध्ये हेच बोलते की एक महिला एका वेळेस 10 काम करू शकते. कारण की तो स्टॅमिना, ती कॅपॅसिटी फक्त आपल्यामध्येच आहे. आज महिलांसाठी भरपूर ग्रुप्स आहेत. म्हणजे तुम्ही बघायला गेला तर आपले सुद्धा मोबाईलमध्ये आपण बघू की खूप सारे ग्रुप्स आहेत. तर नवदुर्गाच का? महिला पण विचारतील ना, जर मी कोणाला सांगेल अरे तुम्ही हा ग्रुप जॉईन करा, तर ते मला प्रश्न विचारतील की नवदुर्गाच का? तर त्याच्यावर तुम्ही काय बोला? नवदुर्गा या नावामध्येच एवढी प्रचंड एनर्जी आहे ना, तर कोणी ऐकलं तर बोलणार की नवदुर्गामध्येच जायचं. अच्छा, नवदुर्गा का? याकरता म्हणजे आम्ही ज्या पद्धतीने इन्स्पिरेशन किंवा आम्ही ज्या पद्धतीने मोटिवेट करतो स्त्रियांना, त्यांच्या म्हणजे बऱ्याच महिला आहेत ज्या पहिल्यांदा आमच्या इव्हेंटमध्ये स्टॉल लावून त्यांनी ते चांगल्या पद्धतीने त्यांचा घरून चालू होणारा व्यवसाय अजून 100 लोकांपर्यंत पोहोचवलेला आहे. आणि इव्हेंट झाल्यानंतरही वर्षभर तरी लोक त्यांच्याकडून तो व्यवसायाच्या हिशोबाने ऑर्डर्स करत असतात. तर तो एक कॉन्फिडन्स आम्ही स्त्रियांना दिलेला आहे. त्याच्यासाठी आम्ही कोणती फी सध्या तरी अजून घेतलेली नाहीये. महिलांनी नवदुर्गात नक्कीच यावं. कारण ज्या महिला खरंच की ज्यांना आत्मविश्वास हवाय, की स्वतःमध्ये म्हणजे काहीतरी करण्याची इच्छा आहे, पण त्यांना प्लॅटफॉर्म मिळत नाहीये, तर त्यांना एक हक्काचं व्यासपीठ म्हणतात तसं आम्ही हा नवदुर्गा जागर केलेला आहे. यामध्ये बऱ्याच अशा महिला आहेत की त्यांना नृत्य छान येतंय, काही जणी आहेत की ज्यांना उखाणे छान करता येतात, त्याचबरोबर पाककलेत खूप हुशार आहेत, पण आतापर्यंत त्यांना कधी कोणी कौतुक केलेलं नाहीये. तर त्यांचं कौतुक करण्यासाठी आम्ही नवदुर्गा जागर आहे की त्यांना आम्ही दरवेळेस प्रोत्साहन देतो की तुम्ही काहीतरी तुमच्यातल्या कला आम्हाला दाखवत जा. त्यासाठी आम्ही छोट्या छोट्या स्पर्धा घेतो, काही ऑनलाईन आहेत, काही ऑफलाईन आहेत. अशा पद्धतीने आम्ही महिलांना एक बिझी ठेवण्याचं काम आम्ही केलेलं आहे. त्याच्यातून त्याही आनंद घेतात आणि आम्हालाही आनंद मिळतो. आणि आतापर्यंत तरी खूप छान असा अनुभव आम्हाला आलेला आहे. मग ह्याच्या मागे तुम्हाला याचे फीडबॅक्स पण आले असतील ना, ज्या महिला आज तुमच्या ग्रुपमध्ये आहे त्यांच्याकडून? भरपूर भरपूर म्हणजे अक्षरशः वाचताना आम्हाला असं वाटतं की आम्ही
अगदी म्हणजे म्हणतात ना की छोटस असं रोपटं लावलेलं होतं बरोबर. आणि आता त्याचं असं वाढताना म्हणजे ते असं वृक्ष होताना बघतोय तर खूपच आमच्या दोघींचा आम्हाला अभिमान वाटतो त्या बाबतीत. कारण म्हणजे आता कालपर्यंत फोन येत होते की महिलांचे की काहीतरी अडचण आली किंवा काही झालं तर आम्ही हे करू का किंवा आम्ही हे करू शकतो का याच्यासाठी फोन येतात आणि अक्षरशः म्हणजे आमचे आभार मानतात की आतापर्यंत खूप व्यवसाय असं म्हणजे मी व्यवसायात खूप वर्ष झाली पण असं कधी मला चांगला प्लॅटफॉर्म मिळाला नाही. कारण ऑनलाईन भरपूर आपल्याला वेबसाईट आहे सगळं आहे पण एक विश्वास असतो की जो त्यांनी पूर्णपणे आमच्या दोघींवर विश्वास ठेवलेला आहे की ह्यांच्या मार्फत मला खूप व्यवसाय मिळणार आहे आणि आमच्या दोघींचं मार्गदर्शन एक त्यांना खूप लाभदायक झालेलं आहे. आणि मला एक सांग की जर ज्या महिला ज्या सुरुवातीपासून म्हणजे ज्यांची सुरुवातच आहे नुकतीच तर त्या ज्यांना आपला व्यवसाय सुरू करायचा तर त्यांना तुमच्या ग्रुप कडून कशी हेल्प भेटते? एकतर आम्ही त्यांना ऑनलाईन प्रमोशनसाठी प्रोत्साहित करतो. जसे ग्रुप आहे आमचा व्हॉट्सअप ग्रुप आहे, इन्स्टावरती पेज आहे, फेसबुक अकाउंट आहे. तर याच्यामध्ये आम्ही त्यांना त्यांचं जे काही बिझनेस आहे इव्हन बऱ्याचशा महिलांना हे माहितीही नव्हतं की बिझनेस करण्यासाठी आपल्याला एक ब्रोशर करावं लागतं. त्या फक्त सांगत होत्या तोंडी की आमचं असं असं आहे पण आता आम्ही त्यांच्या मागे लागून लागून त्या एक थोड्याशा प्रोफेशनल कडे वळलेल्या आहेत तेव्हा आता त्यांना कळायला लागलं अच्छा ह्याचं लायसन काढावं लागतं, अच्छा हे करावं लागतं ते करावं लागतं असं झालेलं आहे. आणि आम्ही त्यांना ना कारण महिला कशा घरीच होत्या तर त्यांना असं वाटायचं की घरगुती व्यवसाय काही एवढे मोठे नसतात त्याच्यामुळे त्यांनीही दुर्लक्ष केलेलं. पण आता थोडं नवदुर्गात आल्यानंतर त्यांना कळलं की नाही आता आपल्याला सुद्धा टेक्नोसेवी व्हावं लागणार आहे. कारण आत्ताचा काळ हा सोशल मीडियाचा आहे तर आपल्याला जर तिथे सोशल मीडियापर्यंत पोहोचायचं असेल तर आपल्याला ह्या सगळ्या गोष्टी करायला हव्या आहेत आणि त्या आमच्या थोडंसं आमचं सहकार्य घेऊन त्या महिलांनी आतापर्यंत केलेलं आहे. नाही, खूप चांगली गोष्ट आहे. आणि मी सगळ्या महिलांना हेच सांगेल की जरी तुम्ही घरून बिझनेस करत असाल तरी तुमचा तो बिझनेस छोटा नाहीये कारण की त्याला मोठं करण्याचं काम आम्ही तिघींनी घेतलंय. या दोघींनी तर घेतलंच आहे. नवदुर्गा जागर या ग्रुप कडून जसं पूजाने सांगितलं की आपला एक बिझनेस चालू करताना खूप साऱ्या गोष्टी असतात ज्या आपल्याला स्टार्टिंग पासून कराव्या लागतात. तर पूजा आणि निशा खरंच तुमच्या दोघींचं खूप असं कौतुक करावं असं वाटतं की आज तुम्ही दोघी एवढ्या सगळ्या गोष्टी म्हणजे तुमचा नोकरी व्यवसाय आणि घराची जिम्मेदारी एवढं सगळं सांभाळून सुद्धा तुम्ही आज प्रत्येक बायका ज्या महिला घरातून बिझनेस करताय आज त्यांचा बिझनेस हा छोटा राहिला नाहीये पूजा आणि निशामुळे. आणि तुम्ही खरंच त्यांना स्वावलंबी बनवलं, त्यांना इंडिपेंडंट बनवलं. तर मी सगळ्या महिलांना हेच सांगेल की तुमचा जर छोटा व्यवसाय तुम्हाला जर अजून स्प्रेड करायचा असेल, अजून मोठं करायचं असेल तर तुम्ही नक्की नवदुर्गा हा ग्रुप जॉईन करा. पूजा किंवा निशाशी कॉन्टॅक्ट करा, ते नक्कीच तुम्हाला मदत करते. यावर मला नक्की बोलायला आवडेल की जसं आम्ही दोघी मिळून हे काम करतोय तर खरंच सोनम तुझं सुद्धा तेवढंच कौतुक आहे. कारण तू सुद्धा असंच करतेस हे कार्य. कारण बघ आतापर्यंत महिला खूप विचार करतात की मला हे करायचंय पण तू आता ते पाऊल उचललेस, घरोघरी जातेस, त्या महिलांना तू जगासमोर आणतेस. कारण युट्यूब सारखं हे जे प्लॅटफॉर्म आहे हे काही छोटं नाहीये. कारण ह्या लाखो लोक करोडो लोक त्या महिलांना पाहतायत आणि हे करणं सोपं नाहीये. कारण त्यामागची तुझी जी मेहनत आहे ती आम्ही पहिल्या दिवसापासून बघतोय तर त्याच्यासाठी खरंच तुझं कौतुक आहे. आणि असं बघायला गेलं तर ना आपण तिघी जे करतोय ते काम एकच आहे है ना. आपण जास्तीत जास्त छोटा बिझनेस ज्या महिला घरातून करतात त्यांना कसं ते मोठं करता येईल तेच आपण बघतोय. म्हणजे ते मिळून एकच काम करतो आहे. हा, शोध तिच्यातल्या तिचा. हा, म्हणजे तू जी टॅगलाईन ठेवली आहे ना तुम्ही की नवदुर्गा जागर शोध तिच्यातल्या तिचा, तर हा खूपच सुंदर वाटतं हे ऐकायला सुद्धा. आणि लवकरच सगळ्या ज्या महिला आहेत त्यांचा बिझनेस हा खूप 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 मोठा होणार आहे. तर तुम्ही नक्की संपर्क करा. तुम्ही दोघी मला सांगा की फ्युचर मध्ये तुमचे काय प्लॅनिंग आहे, नवदुर्गा जागर या ग्रुपला घेऊन तुमच्या काय योजना आहेत? भविष्यात असं आहे की जास्तीत जास्त महिलांनी हा ग्रुप जॉईन करायला पाहिजे. तसंच त्यांनी त्यांचे बिझनेस, त्यांच्यातले कलागुण जे काही असतील, म्हणजे कोणाला गाण्याची आवड आहे, डान्सची आवड आहे, त्याच्यासाठी त्यांना आम्ही प्लॅटफॉर्म देऊ, ही आमची योजना आहे. आणि तसंच मोठ्या लेवलला जाऊन पुढे जाऊन करायचं आहे. एक्झिबिशन्स वगैरेचं प्लॅनिंग आहे. आता आपण महिलांना रोजगाराच्या संधी दिल्या म्हणजे त्यांचे जे घरगुती उद्योग होते त्यांचं आपण प्रमोशन केलं.
पण आता आपण पुढच्या महिन्यात म्हणजे एप्रिल महिन्यामध्ये आपण प्लेसमेंट चालू करतोय. म्हणजे जे बेरोजगार आहेत, बरीचशी मुलं आहेत की जी चांगलं शिकली आहे, डिग्री घेतलेली आहे, पण त्यांना नोकऱ्या मिळत नाहीयेत, तर आम्ही त्याच्यासाठी एक वेगळा ग्रुप तयार करणार आहोत. नवदुर्गा जागर नावानेच असणार आहे. फक्त त्यांना आपण तिथे रोजगाराच्या संधी उपलब्ध करणं, म्हणजे ज्यांना व्यवसाय करायचा नाहीये, ज्यांना नोकरी करायची आहे, तर आपण त्यांना नोकरी उपलब्ध करून देणार आहोत. त्याचबरोबर बिझनेस प्रमोशन कसं करता येईल, तर त्याचं आपण एक छोटं वर्कशॉप ऑनलाईन असेल किंवा ऑफलाईन असेल त्याचे अपडेट आम्ही तुम्हाला ग्रुपमध्ये देत जाऊ. असे आमचे काही प्लॅन्स आहेत, ते लवकरच या ग्रुप मार्फत तुम्हाला समजतील. तर तुम्हाला दोघींना ऑल द बेस्ट. आणि मी स्वामींना हीच प्रार्थना करेल की तुमचा हा ग्रुप म्हणजे भरपूर साऱ्या महिलांनी या ग्रुपमध्ये येतील. आणि जसं निशा बोलली की यांचं फ्युचर प्लॅनिंग सुद्धा हेच आहे, तर जास्तीत जास्त महिलांनी हा ग्रुप जॉईन करा. आणि स्क्रीनवर जो नंबर शेअर होतोय तो पूजाचा आणि निशाचा आहे, तर नक्की त्यांना कॉन्टॅक्ट करा आणि त्यांचं ग्रुप जॉईन करा. तर पूजा आणि निशा, तुमचं खूप खूप धन्यवाद. तुम्ही तुमचा मौल्यवान वेळ मला दिला. आणि एक छोटंसं गिफ्ट माझ्याकडून तुम्हा दोघींना. थँक्यू. थँक्यू सोनम. तर अशीच नवीन नवीन स्टोरी, नवीन नवीन जर्नी पाहण्यासाठी प्लीज माझ्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. सर्व महिलांना आणि सर्वांनाच मी असं सांगेन की खरंच खूप उपयुक्त चॅनल आहे. सोनम अँड सितारे या चॅनलला सबस्क्राईब करा. तिचे व्हिडिओ खरंच उपयुक्त असतात. आपल्याला बरंचसं त्यातून नॉलेज मिळतं आणि घरगुती ज्या महिला व्यवसाय करतात त्यांनाही आपण प्रोत्साहन देतो. तर खरंच मनपूर्वक आभार तुझे की तू इथे आलीस आणि आम्हाला नवदुर्गा ह्या संपूर्ण जगभरात आता तू आमचं हा ग्रुप तू नेलाय. तर त्याबद्दल खरंच सोनम तुझेही तेवढेच आभार. आणि तुझं चॅनल असंच वृद्धिंगत होत जाऊ दे हीच स्वामीचरणी प्रार्थना. येस, थँक्यू थँक्यू. सोनम अँड सितारे चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. चला आता जेवायला घेऊया आपण. अरे वा, आज पूजाने माझ्यासाठी खूप स्पेशल डिश बनवली आहे आणि मी असं वाटतंय ना कधी जाऊन जेवूया. एक मिनिट जेवायच्या आधी एक आपल्याला छोटस सरप्राईज केलेलं आहे तुमच्यासाठी. किती सरप्राईज देणार आहेस? मी एंट्री केली तेव्हापासून मला सरप्राईजच भेटतंय. सोनम, किती छान. तू बनवलं असशील. हो. वाव. अच्छा पूजा, नाव काय इन्स्टाचं? या Cake My Day. केक माय डे. केक माय डे. तुझा लोगो ह्या कलर मध्ये आहे, सो त्या कलर Wow. करायचा थोडाफार प्रयत्न केलाय मी. खरंच तू माझी पक्की मैत्रीण आहे. मी प्रत्येक गोष्ट लक्षात ठेवली आहे की माझा लोगो, आणि त्या लोगो नुसारच तिने केक सुद्धा बनवलाय. छान रांगोळी काढली. अरे अरे अरे. आता आम्हाला असे 1 मिलियन 10 मिलियन अरे नक्कीच. आणि अशा सगळ्या सेलिब्रेशनला केक बनवायचे आहे. आहे. हा, नक्की नक्की. आणि माझी सगळ्या मिलियनची ऑर्डर तुझ्याकडेच असणार आहे. लवकरच आपण असे बरेच केक कापणार आहोत. हो. अच्छा, नवदुर्गा जागर समूहातर्फे सोनम, तू इथे येऊन आमच्यासाठी एवढा वेळ काढून आलीस आणि आमच्या विषयीची माहिती तू तुझ्या चॅनलवर टाकतेस, तर तुझं खूप खूप स्वागत. तर एक छोटंसं आमच्याकडून अप्रिसिएशन. येस, थँक्यू सो मच. जसं आता सोनमचं मी स्वागत केलं, तर एक म्हणतात ना, हे सगळं कार्य पार पाडण्यासाठी पडद्यामागचे जे कलाकार असतात, तर आमची साची तशी आहे. तर साचीचं मला स्वागत करायला खरंच आवडेल, कारण साचीचं मी आल्यापासून बघते की खरंच ती म्हणजे आईला कसं आपण पुढे आणावं, तर अशी लेक असावी. नाही, तिचा सपोर्ट असतो. मला सपोर्ट आहे ना माझ्या मिस्टरांचा, मुलाचा आणि मुलीचा. येस येस, माझ्याच घरी सितारे आहेत. आज जो आमचा तुम्ही एपिसोड पाहिलात, तर तो शूट ज्यांनी केला आहे, अशा आपण दादांचं इथे स्वागत करूया नवदुर्गा जागर कडून, कारण त्यांच्यामुळे आज आम्ही इथे दिसतोय. कारण आपण खरंच आपल्याला फक्त पडद्यावरची कलाकार दिसतात, पडद्यामागच्या कलाकारांना आपण विसरतो, पण त्यांची खरी मेहनत आहे. तर त्यांचं आपण एक
फुल ना फुलाची पाकळी देऊन आम्ही एक छोटासा सत्कार त्यांचा करतो. थँक्यू व्हेरी मच. थँक्यू.